जय गुरुवार आणि सर्व स्वामी सेवेकरांना शुभ गुरुवार। स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या विचार नक्कीच पूर्ण करतील ही स्वामीचरणी प्रार्थना। तर आजच्या व्हिडिओमार्फत तुमची जर एखादी इच्छा आहे आणि खूप वर्षापासून ती इच्छा अपूर्ण आहे, तर आजच्या व्हिडिओमार्फत इच्छापूर्तीसाठी आपल्याला 7 गुरुवार आपल्या स्वामींच्या सेवेतील प्रभावी उपाय करायचा आहे। तर हा उपाय कोणती व्यक्ती करू शकते, उपाय कधी करायचा आहे, उपाय कोणता आहे, या संपूर्ण विषयी माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल। तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा। चला आता व्हिडिओला सुरुवात करूया। सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ। तर तुमचं प्रिया लाईफ या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे ना, तो उपाय इच्छापूर्तीसाठी आहे। म्हणजे खूप वर्षापासून आपली एखादी इच्छा असते बघा, किंवा आपलं स्वतःचं घर व्हावं, किंवा आपल्याला मनासारखी नोकरी मिळावी, किंवा आपला एखादा व्यवसाय सुरू व्हावा, अशा खूप इच्छा असतात आपल्या खूप इच्छा अपूर्ण असतात। आणि आपल्याला सतत असं वाटतं की मी ही स्वामींची सेवा करतो, किंवा मी ती स्वामींची सेवा करत आहे, तरीसुद्धा माझ्या इच्छा ह्या पूर्ण होत नाही। तुम्ही जी पण स्वामींची सेवा करताना ती सेवा तर तुम्हाला सुरू ठेवायचीच आहे। फक्त सेवा ही करत असताना तुम्हाला ती सेवा मनामध्ये कोणतीही शंका न आणता अगदी श्रद्धेने आणि मनापासून तुम्हाला ती सेवा करायची आहे। पण आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे ना, तो उपाय तुम्हाला 7 गुरुवारी घरामध्ये करायचा आहे। पहिल्यांदा तुम्हाला सांगते की हा उपाय कोणती व्यक्ती करू शकते। हा उपाय एखादी मुलगी करू शकते, एखादा मुलगा करू शकतो, एखादा दादा करू शकतो, किंवा एखादी महिला करू शकते। ज्या व्यक्तीच्या मनामध्ये एखादी इच्छा आहे आणि ती इच्छा खूप वर्षापासून अपूर्ण आहे, अशी व्यक्ती, प्रत्येक व्यक्ती हा उपाय स्वामींच्या सेवेतला अगदी मनापासून श्रद्धेनं करू शकते। जिचा स्वामींवर विश्वास आहे, जिचा स्वामी महाराजांवर अखंड विश्वास आहे, तिला माहिती आहे की आपल्या आयुष्यामध्ये ज्या पण गोष्टी घडत आहेत त्या स्वामींच्या इच्छेनेच घडत आहेत, आणि ज्या पण गोष्टी आपल्याला मिळत नाहीत त्या गोष्टीसुद्धा स्वामींच्या इच्छेनेच आपल्याला मिळत नाहीत। ह्या पूर्ण गोष्टींवरती तिचा एक विश्वास असावा, आणि अशीच व्यक्ती स्वामींच्या मार्गातील हे उपाय आपल्या घरामध्ये करू शकते। तर उपाय करण्यासाठी तुमच्या देवघरामध्ये बघा, आपल्या स्वामींचा एक छोटासा फोटो पाहिजे, किंवा एक मूर्ती तुमच्या देवघरामध्ये असणे खूप महत्त्वाचं आहे। तर उपाय आपल्याला कधी करायचा आहे याविषयी तुम्हाला सांगते, आणि उपाय आपल्याला कसा करायचा आहे। तर प्रत्येक गुरुवारी, आता गुरुवार हा स्वामींचा वार आहे, सर्व स्वामी भक्तांचा आवडता दिवस आहे बघा, आणि गुरुवार हा भगवान विष्णूंना सुद्धा समर्पित आहे। आता अधिक मासाला सुरुवात झालेली आहे बघा, अधिक मासाच्या एखादा गुरुवारपासून तुम्ही तुमच्या घरामध्ये हा उपाय करू शकता। उपाय आपल्याला देवपूजा झाल्यानंतर घरामध्ये करून घ्यायचं आहे बघा। तर पहिल्यांदा एक तुम्हाला गोष्ट सांगते की गुरुवार आहे म्हटल्यानंतर स्वामींची जर मूर्ती असेल तर मूर्तीवर आपल्याला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे। स्वामींचा फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे। स्वामींचं आवडीचं हिनात तर स्वामींना अर्पण करायचं आहे। सर्व देवांना अभिषेक करून घ्यायचा आहे। सर्व देवांमध्ये देवांची पूजा वगैरे सर्व करून घ्यायची। देवपूजा झाल्यानंतर घरामध्ये तुमच्या एखादं फळ असेल किंवा दूध, खडीसाखर असेल, ह्याचा नैवेद्य स्वामींना अर्पण करायचा आहे। आता हा उपाय तुम्हाला प्रत्येक गुरुवारी देवपूजा झाल्यानंतर सकाळच्या वेळेला करायचा, म्हणजे 10, 10:30, 11च्या आधी तुम्ही घरामध्ये हा उपाय करू शकता। शक्य होईल तेवढा उपाय तुम्ही सकाळी करण्याचाच प्रयत्न करा, हा उपाय जास्त करून सकाळीच करायचा आहे। उपाय हा आपल्याला दुपारी करायचा नाही, उपाय आपल्याला संध्याकाळी सुद्धा करायचा नाही। तर गुरुवारी देवपूजा झाल्यानंतर सकाळी देवघराजवळ बसून आपल्याला हा उपाय गुरुवारी सकाळी करून घ्यायचा आहे। देवपूजा वगैरे सर्व झाल्यानंतर बघा, तुम्हाला जर शक्य असेल तर प्रत्येक गुरुवारी ना देवघरामध्ये एक छोटंसं तुपाचं निरंजन नक्कीच लावा, आणि हा उपाय घरामध्ये करा। तुपाचं निरंजन लावून तुम्हाला जर उपाय करणे शक्य नसेल तर तुम्ही साध्या तेलाचा जरी दिवा लावला घरामध्ये तरीसुद्धा चालेल। उपाय करण्यासाठी आपल्याला ना चाफ्याची फुलं लागणार आहेत बघा, सोनचाफ्याची जी फुलं असतात ती फुलं लागणार आहेत। तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सोनचाफा स्वामी महाराजांना किती प्रिय आहे। स्वामींच्या आवडीचं फूल आहे तर तो चाफा आहे बघा, पिवळ्या रंगाचा सोनचाफा। तर हे सोनचाफ्याची फुलं आपल्याला 11 संख्येमध्ये घ्यायची आहेत बघा। तर तुम्हाला प्रत्येक गुरुवारी तुमच्या घरामध्ये हा उपाय करायचा आहे। तुम्ही उपाय करत असताना तुम्हाला श्रद्धा खूप महत्त्वाची आहे। तुमची जी पण इच्छा आहे, पण ती इच्छा चांगली असावी, आणि ती इच्छा जेव्हा तुम्ही स्वामींना बोलणार आहात तेव्हा तुमच्या मनामध्ये सुद्धा एक सकारात्मकता पाहिजे। तुमच्या मनामध्ये सुद्धा विश्वास पाहिजे की स्वामी महाराज लवकरात लवकर माझी इच्छा नक्कीच पूर्ण करतील। पण हा उपाय घरामध्ये करत असताना तुम्हाला एका गोष्टीची सुद्धा काळजी घ्यायची की तुमची जी सेवा आहे बघा, आता नित्यसेवा खूप महत्त्वाची असते। जी व्यक्ती नित्यसेवा म्हणजे काय, तर स्वामी चरित्रसारामृताचे 3 अध्याय 11 माळी जप ही नित्यनेमाने आपल्या घरामध्ये पठण करते बघा, तिच्या आयुष्यातील अनेक अडचणी, संकटे
हे दूर होतात. शिवाय तिला तिच्या आयुष्यामध्ये जी गोष्ट पाहिजे ती गोष्टसुद्धा स्वामी महाराज मिळवून देत असतात. पण काही वेळेला काही व्यक्तींच्या बाबतीत काय होतं, तर त्या सेवा वेगवेगळ्या सेवा करतात, म्हणजे ग्रंथाचं पारायण करतात घरामध्ये किंवा त्यांच्या अशा वेगळ्या सेवा सुरू असतात आणि त्या सेवा करत असताना त्या नित्य सेवेकडे दुर्लक्ष करतात. यामुळे सुद्धा त्यांच्या खूप अशा इच्छा ह्या अपूर्ण राहतात बघा. यासाठी तुम्हाला एक गोष्टीची काळजी घ्यायची आहे. तुम्ही हा उपाय जरी घरामध्ये करत असला ना, तरी तुमच्या नित्य सेवा ह्या तुम्हाला सुरू ठेवायच्याच आहेत. स्वामींच्या ज्या पण सेवा आहेत त्या तुम्हाला सेवा चुकवायच्या नाहीत. सेवा सर्व करायच्या आहेत आणि त्यानंतरच आपल्या घरामध्ये हा उपाय करायचा. म्हणजे सकाळी उपाय तुम्ही करणार तर दिवसभरामध्ये गुरुवारच्या ज्या सगळ्या सेवा असतील त्या आपल्याला संध्याकाळी किंवा दुपारी करून घ्यायच्या आहेत. तर आता उपाय करणाऱ्या व्यक्तीनं तुम्हाला सांगितलं मी की इच्छा आपली पूर्ण होणार आहे हा असा विश्वास स्वामींवरती दाखवायचा आणि आपल्या मनामध्ये एक सकारात्मकता ठेवायची. मनामध्ये तुमच्या जितका भाव चांगला असेल किंवा जितकं तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होणार आहे असं तुमच्या मनापासून तुम्ही जेव्हा स्वामींना सांगता की माझी इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे, तेव्हा ती इच्छा नक्कीच पूर्ण होईल बघा. तर पहिल्यांदा गुरुवार तुम्हाला काय करायचं, तर तुम्हाला दिवा वगैरे लावून घ्यायचा आहे, धूप आरती सर्व लावून घ्यायचं आहे. बसण्यासाठी तुम्हाला आसन घ्यायचं आहे आणि चाफ्याची 11 संख्येमध्ये फुलं तुमच्या हातामध्ये घ्यायची आहेत. पहिल्यांदा काय करायचं, तर ती हातामधली फुलं साईडला एखाद्या प्लेटमध्ये ठेवून द्यायची आहेत. स्वामींना मुजरा करायचा आहे आणि तुम्हाला डोळे बंद करून तुमची जी इच्छा असेल ती स्वामींना बोलायची आहे की ही इच्छा माझी पूर्ण होऊ दे, मी मनापासून सेवा करत आहे, माझा तुमच्यावरती अखंड विश्वास. बोलायचं की मी 7 गुरुवार हा उपाय माझ्या घरामध्ये करत आहे, माझी ही इच्छा आहे ती इच्छा नक्कीच पूर्ण करा, मी मनापासून श्रद्धेने हा उपाय घरामध्ये करत आहे, असं सर्व स्वामींना तुम्हाला बोलायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं, तुम्हाला बोलायचं आणि तुम्हाला त्या ठिकाणी ना 11 माळी स्वामी महाराजांचं जप करायचं. म्हणजे 11 माळी तुम्हाला करायच्याच आहेत. 11 माळी ह्या कंपल्सरी आहेत. 11 माळी करण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ लागत नाही. 11 माळी जप आपल्याला करायचा आहे गुरुवारी. 11 माळी जप झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला त्यातलं प्रत्येक फूल म्हणजे जे 11 संख्येमधली जी चाफ्याची फुलं आहे त्यातलं प्रत्येक फूल हातामध्ये घ्यायचं आहे, उजव्या हातामध्ये. तुमची इच्छा डोळे बंद करून बोलायची आहे स्वामींना आणि ही इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहे हे बोलायचं. आणि पुन्हा ते फूल जे आहे ते आपल्या स्वामींच्या चरणाची आपल्याला अर्पण करायचं आहे. दुसरं फूल तुम्हाला घ्यायचं आहे, तेव्हा पण तुम्हाला तुमची इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर सुद्धा स्वामींच्या चरणावरती ते फूलसुद्धा अर्पण करायचं आहे. असं तुम्हाला 11 संख्येमध्ये जी फुलं आहेत ना ती प्रत्येक फूल हातामध्ये उजव्या घ्यायचं. असं नाही की एकदम सगळी गोळा करून घ्यायचे, तर असं करायचं. एक गुरुवारी आपल्या घरामध्ये हा उपाय करायचा आहे. मी तुम्हाला ह्या व्हिडिओमार्फत 7 गुरुवार सांगितलेले आहेत बघा. तुम्हाला 7 गुरुवारच्या आधीच एक 2-3 गुरुवारमध्ये सुद्धा अनुभव नक्कीच येईल जर तुम्ही अगदी श्रद्धेने आणि मनापासून जर हा उपाय केला ना. जर मनामध्ये श्रद्धा खूप महत्त्वाची असते. असं नाही की मी उपाय करत आहे आणि ते उपाय करत असताना सुद्धा आपण स्वामींवरती एखादी शंका निर्माण करतो, स्वामींवरती अविश्वास दाखवतो किंवा आपल्या मनामध्ये सतत चंचलता असते बघा की माझी इच्छा पूर्ण होणार का नाही, माझं हे काम होणार आहे का नाही, मी हे करत आहे ते होईल का नाही, असं आपल्या मनामध्ये कुठं तर विचार येत असतात डोक्यामध्ये, मनामध्ये. तर असलं कोणताही प्रकार आपल्या मनामध्ये डोक्यामध्ये आणायचं नाही. तर आपल्या मनापासून श्रद्धेनं की मी जी सेवा करत आहे, मी जो उपाय आत्ता करत आहे ह्या सोनचाफ्याच्या 11 फुलांचा, तर हा उपाय केल्यानंतर स्वामी महाराज माझी इच्छा नक्की पूर्ण करणार आहेत. आणि तुम्हाला एक सांगते की तुम्ही पहिल्या गुरुवारी 11 संख्येमध्ये जी चाफ्याची फुलं घेतलेली असतात, दुसऱ्या गुरुवारी सुद्धा तुम्हाला 11 संख्येमध्ये चाफ्याची फुलं घ्यायची आहेत. तुम्हाला ती संख्या तुम्हाला चुकवायची नाही, कारण आपण पहिल्या गुरुवारपासून हे सर्व करत आलेलं असतं. ते आपल्याला 7 गुरुवारी व्यवस्थित पहिल्या गुरुवारी तुम्ही जसं केलं ना तसंच तुम्हाला पुढच्या गुरुवारपर्यंत पण सगळ्या गुरुवारी करायचं आहे बघा. 11 माळी जप जो आहे तो चुकवायचा नाही. भले त्या जागी तुम्ही म्हणणार की नाही मला 11 माळी होत नाही, मी 1 माळ करते आणि स्वामींचा हा उपाय करते, असं करायचं नाही. तुम्हाला 11 सोनचाफ्याच्या फुलांचा मी उपाय सांगायचा. तुम्हाला 11 माळी स्वामींची करायचीच आहे. 11 माळी जप करूनच त्यानंतर आपल्याला त्या फुलाचा उपाय करायचा आहे बघा. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते की गुरुवार आहे बघा आणि गुरुवारी तुमच्या घरामध्ये 11 माळी जप करताय तुम्ही. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की जेवढं आपण स्वामींचे नामस्मरण करतो तेवढं आपल्या आयुष्यामधील अडचणी, संकटे दूर होतात. आपल्या आयुष्यामध्ये अशक्य वाटणाऱ्या गोष्टीसुद्धा या स्वामींच्या नामस्मरणातून मिळतात. कारण स्वामींचं नामस्मरण ज्या ठिकाणी केलं जातं बघा त्या ठिकाणी स्वामी महाराज सूक्ष्म स्वरूपात असतात. आणि त्यावेळेला गुरुवारीच बघा आपण स्वामींचं नामस्मरण करणार आणि स्वामींजवळ इच्छा बोलणार. स्वामी आपली इच्छा ही ऐकत असतात. त्या ठिकाणी स्वामी अदृश्य स्वरूपात असतात. यासाठी तुम्हाला सांगते की तुमच्या घरामध्ये ह्या चाफ्याच्या फुलांचा उपाय प्रत्येक गुरुवारी करा. तुम्हाला अनुभव नक्कीच येणार आहे बघा.
फक्त ह्या गोष्टींची काळजी घ्या की उपाय करत असताना आपल्याला कोणत्याही सेवा स्वामींच्या मार्गातल्या चुकवायच्या नाहीत. सेवा ह्या आपल्याला सुरू ठेवायच्याच आहेत. असं नाही की उपाय करतोय म्हणून मी सेवा नाही करणार, तर असं नाही. सेवा ह्या झाल्याच पाहिजे, तर तुम्हाला त्या उपायाचा अनुभव येणार आहे. आता हे दर गुरुवारी आपल्याला करायचं. तर काही गुरुवारीमध्ये जर काही प्रॉब्लेम आला, काही अडचण आली, तर आपल्याला काय करायचं, ते गुरुवार आपल्याला स्किप करायचं आणि त्याचा पुढचा गुरुवार आपल्याला धरायचा आहे बघा. तर हेही तुम्ही करू शकता. आता तुम्हाला एक गोष्ट सांगते की जी तुम्ही सोनचाफ्याची जी फुलं आणता बघा, ती फुलं एकदम फ्रेश असावीत, व्यवस्थित असावीत, ताजी असावीत. असं नाही की वाळलेले वगैरे फुलं आपल्याला चुकूनही स्वामींना अर्पण करायचं नाही. ती फुलं तुम्हाला ताजी जी असतात बघा, ती फुलं तुम्ही घेऊन यायची आहेत तुम्हाला 11 संख्येमध्ये. ही फुलं तुम्हाला झाडाची मिळाली तर चांगली गोष्ट आहे. नाही तुम्हाला तुमच्या जवळपास झाड, तर तुम्ही बाजारातून वगैरे आणून घरामध्ये ठेवू शकता. पण आपल्याला फुलं ही ताजीच स्वामींना अर्पण करायचे उपाय करत असताना. उपाय करत असताना काय, इतर वेळेला सुद्धा तुम्ही देवांना जी फुलं अर्पण करता ती फुलं ताजीच करायची आहेत अर्पण. आणि तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सोनचाफा आपल्या स्वामींना विशेष प्रिय आहे. सोनचाफ्याचं फूल जेव्हा आपण स्वामींना अर्पण करतो बघा, तेव्हा स्वामी आपल्यावरती प्रसन्न होत असतात. स्वामी मनातल्या मनात हसत असतात, कारण त्यांच्या आवडीचं फूल आपण त्यांना अर्पण केलेलं असतं. यासाठी हा उपाय जरी तुम्हाला साधा वाटत असला ना, तरीसुद्धा ह्या उपायामध्ये खूप शक्ती आणि खूप ताकद आहे बघा. तुम्ही सेवा गुरुवारी घरामध्ये प्रत्येक गुरुवारी करून बघा. तुम्हाला बघा 2 गुरुवारमध्येच अनुभव यायला लागेल. तुमची इच्छा ही पूर्ण झालेली तुम्हाला दिसू लागेल. आणि नक्कीच स्वामींच्या कृपेनं तुमची चांगली इच्छा जर असेल तर नक्कीच पूर्ण होईल. तुम्ही जर श्रद्धेनं आणि मनापासून जर स्वामींवर विश्वास ठेवून जर हा उपाय करत असाल, तर स्वामी महाराज तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करतील. उपाय करत असताना तुम्हाला काही गोष्टींची काळजीसुद्धा घ्यायची आहे बघा. जेव्हा तुम्ही स्वामींना ही फुलं अर्पण करणार, म्हणजे 11 संख्येमध्ये तुम्ही स्वामींना फुलं अर्पण करणार, दुसऱ्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे, तर ती जी 11 संख्येमधली जी फुलं असतात, जे आपण स्वामींना अर्पण केलेली असतात, दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी देवपूजा वगैरे करायच्या वेळेला आपण जी आधीची फुलं असतात ती सर्व काढून घेतो. ती 11 संख्येमधली जी फुलं आहेत ना, ती फुलं तुम्हाला कुठेसुद्धा टाकायची नाहीत. म्हणजे एखाद्या ठिकाणी असं पाय वगैरे पडणार नाही ह्याची काळजी घ्या. तुम्ही झाडांमध्ये जर तुमच्या बाल्कनीमध्ये जर झाडं असतील, त्या झाडांना जर तुम्ही ती फुलं अर्पण करत असला, तर तुम्हाला त्याची काळजी घ्यायची आहे. शक्य होईल तेवढं ती फुलं एखाद्या निर्मलामध्ये, म्हणजेच नदीच्या पाण्यामध्ये सोडून द्या दुसऱ्या दिवशी किंवा 2 दिवसानं. पण असं कोणत्याही ठिकाणी ती वाहिलेली, ज्याच्यावर तुम्ही उपाय केलेले आहेत बघा, 11 फुलांवरती जो तुम्ही उपाय केलेला, ती फुलं कधीसुद्धा आपल्याला कुणाच्या पायाखाली येणार नाहीत, ह्याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. या गोष्टींची काळजी घ्या. मनामध्ये सकारात्मकता ठेवा. स्वामींवर अखंड विश्वास ठेवा. मनामध्ये कोणतीही शंका आणू नका. असं कोणत्याही प्रकारे मनाला म्हणू नका की माझी इच्छा पूर्ण होणार आहे का नाही. तुमची जर श्रद्धा खरी असेल आणि तुमचा विश्वास जर स्वामींवर असेल ना, तर स्वामी महाराज तुमची इच्छा नक्की पूर्ण करतील बघा. तर मला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, हाईप करा. भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये. पण सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.